रामकृष्ण हरी माऊली. 516वा अभंग आपण आज सुरुवात करत आहोत. 516 पासून आजची सुरुवात आहे. धाई अंतरीचे सुके काय बडबड वाचा मुखे, विधी निषेध उर फोडे दव नाये अनुभव गोडे, वाढे तळमळ उभयता नाही देखिले अनुभविता, पुल्याले मते पिशे परिते आहे जैसे तैसे, साधनाची सिद्धी मौन करा स्थिर बुद्धी, तुका मने वादे वाया गेले ब्रह्मवृंदे. मनामध्ये विठ्ठलाचे ध्यान करण्याचे सोडून मूर्खाने व्यर्थ बडबड कशाला करता. जोपर्यंत ईश्वर सुखाचा अनुभव येत नाही तोपर्यंतच विधी निषेधाची चर्चा चालते. परमार्थाचा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंतच अंतरी तळमळ वाटते. हे हरिनामाचे वेळ ज्याचे त्यालाच अनुभवाला येते. त्या साधनाची सिद्धी प्राप्त करण्यासाठी मौन राहून बुद्धी स्थित केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, या विषयावर निष्कारण वादविवाद करून ब्रह्मवृंदाची बुद्धी वाया गेली आहे. कुशळ गुंतले निषेधावादी प्रतवले वादा, कैशी ठाकले बापुढे दंभ विषयाचे साखळी, भूसौपनुनी केले काय हरपले दोन्ही ठाये, तुका मने लागे आता काय मथिले घुसळिता. वेदशास्त्र संपन्न लोक निषेधात गुंतले, विद्वान वादविवादात रंगले, मीमांसक हे विधी निषेधाचा विचार करण्यात गुंतले आहेत आणि सांख्य नैयायिक आदी करून मतवादी खंडन मंडनात अडकले आहेत. काही अज्ञानी जन दांभिक भक्तीमध्ये फसले आहेत. कोंडा वाऱ्यावर धरला तर तो उडून जातो, उफणणारा कोंडा दाण्याला मुकतो. तुकाराम महाराज म्हणतात, मंथन करून ज्यातील लोणी काढले आहे असे लोणी नसलेले पाक पुन्हा पुन्हा घुसळण्यात काय अर्थ आहे. संताची उच्चिष्टे बोलतो उत्तरे, कायम्या गवारे जाणावे हे, विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध, तेथे मद बोध काय उकळे, करीतो कवित्व बोबड्या उत्तरी, जनी मदवरी कोपदरा, काय माझी याती नेना हा विचार, कायमी ते फार बोलो नेने, तुका मने मद बोलवितो देव, अर्थ ग्वा भाव तोची दाने. तुको म्हणतात, मी जे बोलतो तो पूर्वीच्या संतांची उद्दिष्टे आहेत, नाहीतर म्या पामराने काय बोलावे. मला त्या विठ्ठलाचे नाम नीट घेता येत नाही, तेथे तत्वज्ञान काय सांगू. माझे कवित्व म्हणजे बोबडे बोलायत. याचा तुम्हाला कदाचित रागच येईल. माझी जात कोणती हे आपण जाणताच, फार काय बोलू. तुको म्हणतात, माझा बोलविता धनी विठ्ठल आहे, तोच मला शिकवितो आणि त्या काव्यातील बोलण्यातील रहस्यमय अर्थही तो जाणतो. चंदनाच्या वाशे धरतील नाक, आवडे कनक नगट, साखरेची गोडी सारिकी सकळ, थोरा मोठा बाळ दाकुलिया, तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदिते जन्मद. या जगात चंदनाच्या सुवासाने कोणीही नाक धरणार नाही व सोने कोणाला आवडत नाही असे होणार नाही. लहान थोरांना, मध्यम वयातील लोकांना सर्वांना साखर गोड लागते. तुकोबा म्हणतात, माझे चित्त शुद्ध असेल तर लोक माझी निंदा का करतील. तो जायसा कोण उदराची राशी, आपुलेची देशी पद दासा, शुद्धहीन काही न पाशी कुळ, करीती निर्मळ वासदी, भावे हे कदान खाशी त्याचे घरी, अभक्ताच्या परी नावडती, नवदाशी जेते दुरिद वडिता, येशी जो चिंता योगियाच्या, तुका म्हणे ऐशी ब्रीदे तुझी खरी बोलतील चारी वेद मुखे. हे विठ्ठला, तुझ्यासारखा उदार या जगात कोणी नाही. तू भक्ताला आपलेच पद देतोस. कुळ जाती शुद्ध की अशुद्ध न पाहता ज्याचा काम क्रोध रहित असा शुद्ध देह झाला असेल त्याच्या तन मनात तू वास करतोस. भक्ता घरी कदा नाही खातोस, पण भक्ताचे तुला काही आवडत नाही. शुद्ध भक्ती करणाऱ्या भक्ताने हाकलून दिले तरी जात नाहीस, पण तुझ्या प्राप्तीसाठी खडतर तप करणाऱ्या योग्यांना भेटच नाही. तुकोबा म्हणतात, चारी वेद तुझी भरभरून स्तुती करतात, तुझी ब्रीदे भक्त वत्सल सांगतात. तरी कानेन ते होते मागे ऋषी, तिनी या जगाशी दुराविले,
ओळगती दया अष्टमा सिद्धी ते जन बुद्धी नातळती कंदमुळे पाला धातूचा पोषणा खाती वास राना तरी केला लावून या नेत्र उगीचे बैसले न बोलत ठेले मौन रूपी तुका म्हणे शे करी माझ्या चित्ता दुरावी अनंत जनदुरी पूर्वीचे ऋषी मुनी ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला ते का अजाणते होते त्या साधकांना अष्टमा सिद्धीची प्राप्ती झाली होती ते या प्रपंचिकाप्रमाणे लोभाने वागले नाहीत त्या ऋषीमुनींनी रानावनात राहून कंदमुळे व वनस्पतीची पाला खाऊन शरीर जगविले काही डोळे मिटून मौन व्रत धारण करून ध्यानस्थ बसले तुकाराम महाराज विठ्ठलाला विनवितात की तू माझी त्या ऋषीमुनीप्रमाणे अवस्था कर आणि या समाजापासून मला दूर ने कोणाच्या आधारे करू मी विचार कोण देईल धीर माझा जीवा शास्त्रज्ञ पंडित नव्हे मी वाचक यती शुद्ध एक ठाव नाही कलियुगी बहु कुशल हे जन छळतील गुण मा तुझे गाता मज हा संध्य झाला दोन्ही सवा भजन करू देवा किंवा नको तुका म्हणे आता दुर्विता जन किंवा हे मरण भले दोन्ही मी परमार्थ करताना कोण मला आधार देईल मी विचार कसा करू याचे मार्गदर्शन कोण करेल मी शास्त्रज्ञ पंडित नाही किंवा उच्च जातीचा नाही या कलियुगी हे विठ्ठला तुझे गुण गाताना भक्ती करताना हे लोक मला छळतील त्यामुळे मला आता शंका निर्माण झाली की मी भक्ती करू की नको तुको म्हणतात यामुळे आता एकतर या जनापासून दूर जावे किंवा मरून जावे असा विचार माझ्या मनात येतो काय उणे झाले तुझ समर्थाशी ऐसा मज पाशी कोण दोष जो तू माझा न करीशी अंगीकार सांगेन व्यवहार संतामधी तुझ विनरत अनेकाचे ठाई ऐशे कोण ग्वाही दावी मध तुका म्हणे काय धरुणी गुमान सांगवू गवून पांडुरंगा हे विठ्ठला माझा उद्धार करण्यासाठी तुझ्यासारख्या समर्थाला कोणती उणीव भासत आहे की मीच दोषी आहे ज्यामुळे तू माझा स्वीकार करीत नाहीस का हा तुझा अन्यायकारक व्यवहार मी संतांना सांगे तुझ्याशिवाय मी इतर कोणाचा विचार करतो याचा पुरावा तू दाखव तुकोबा म्हणतात हे विठ्ठला आता गप्प का बसलास सर्व हकीकत उलगडून सांग काय करू आन दैवते कवीन पंढरीनाथे सरिता मिळाली सागरी अनक नावा कैची धुरी अनेक दीपीचा प्रकाश सूर्य उगवता नाश तुका म्हणे नेने दुजे एका विन पंढरी राजे एका पंढरी राया वाचून इतर दैवत काय कामाची नदी जेव्हा सागराला मिळते तेव्हा तिचे अस्तित्व वेगळे राहत नाही अनेक दिव्याचा प्रकाश सूर्य उगवताच नाहीसा होतो तुको म्हणतात एका पंढरी राया वाचून मी दुसरे दैवत जाणत नाही काय करू कर्म बरे सापडले वर्म होशी नामाची सारिका समजाविली नाही लेखा काय वेचा वेच झाला उरला आयेशी संपला तुका म्हणे माझे काय होईल तुम्हा ओजे परमार्थाचे सोपे नाम भक्तीचे साधन सापडले असताना यज्ञ यागादी इतर कर्मे कशाला करू तो भक्ताला नाम भक्तीने आपल्यासारखाच करून टाकतोस भगवंता तू पतित पावन भक्त कल्पद्रुप कृपासागर या उपाधीने प्रसिद्ध आहेस देवा तू अनादी अनंत काळापासून जसा होतास तसाच आहे तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात तुम्ही माझा स्वीकार केला तर तुम्हाला माझे ओझे होईल काय एकी केली हातो फळी ठाया बळी पावलं आम्ही देवा शक्तीहीने बाकुतेने करुणा पावटने केला काळ जया बळ होते ते तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र यापूर्वी अनेक महान साधू संत परमार्थ करून भगवंत स्वरूप झाले पण आमच्याजवळ मात्र ती शक्ती नाही आम्ही फक्त शुद्ध चित्ताने विठ्ठलाची करुणा भागतो पूर्वीच्या संतांनी काळाच्या डोक्यावर पाय ठेवून तुझी प्राप्ती करून घेतली तो म्हणतात हे सर्व संत शूर आणि धैर्यवान होते पुढीलाचे चिपळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी ज्येष्ठाची कामी जोडी परवडीन लाभो तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड आमुचा
पूर्वीच्या साधकांनी भक्तीचे जे फळ मिळविले त्या फळाची मी अपेक्षा करतो, पण माझ्या अंगी ते फळ प्राप्त करून घेण्या इतकी शक्ती नाही. म्हणून हे देवराया, त्या संताच्या स्थानी मलाही घेऊन चल. त्या संताच्या पुण्याईचा वाटा आम्हालाही मिळवायला पाहिजे. तुको म्हणतात, आम्हा भक्तीचे इतके लाडकोट तू पुरविले पाहिजे. कैवल्याच्या तुम्हा घरी राशी हरी उदंड मदसाठे काजी वाणी नवे धनी विभागा सर्वगुणी सपुरता ऐसा पिता सोनी तुका म्हणे पांडुरंगा झालो सांगा सन्मुख. हे पांडुरंगा, तुझ्या घरी कैवल्याच्या राशी भरल्या आहेत. मला देण्याचा तुम्हाला कमतरता का भासते? मलाही त्या कैवल्याचा वाटा हवा. तू आमचा पिता आहेस. तू आम्हा सर्वांना समान प्रेम दिले आहेस. तुको म्हणता, तुझ्या कृपा प्रसादाचे फळ मागण्यासाठी मी तुझ्या समोर उभा आहे. आपुल्याला तुम्ही रूपाशी समजा कायसा वारजा रशिया. हे नवे देह बुद्धीचे कारण होईल नारायणे दान केले. आबरूचिया वाने वर्माशी स्पर्शावे येतो नाही ठावे मोकलिया. तुका म्हणे बहु सुखे या वचना सत्याविन जाना नाही चाले. आपण सुंदर की कुरूप हे प्रथम जाणून घ्या. उगाच आरशावर राग का काढता? सुंदर की कुरूप सुंदर की कुरूप हा आपल्या देहबुद्धीचा विचार आहे. नारायणाने कृपा केली तरच खरे सौंदर्य प्राप्त होते. प्रतिष्ठित व्यक्तीला वाकबाणाने त्रास होतो, पण ते वाघबाण सोडणाऱ्या व्यक्तीला त्याची धार कळत नाही. तुको म्हणतात, माझ्या या वचनात सत्य आहे. ते सत्यच परमार्थात उपयोगी पडते. न मानावी चिंता तुम्ही संत जनी हिरा स्फटिक मनी केवी होय. पडिला प्रसंग स्थळा त्या सारिका देखिला पारिका भावनाय. बहुताशी भय एकाची या दंडे बहुत या तोंडे वचनाशी. तुका म्हणे नाही वैखरी बासर करायचे चार वेडे वेडे. हे संतजनो, तुम्ही चिंता करू नका. स्फटिक हिरा होणार नाही. तुम्हाकडे परकेपणाने पाहण्याचा भाव या स्थळानुसार परिस्थितीनुसार आला आहे. एकाला शिक्षा करण्याने इतरांनाही जबर बसते. शब्दाचे इतर अर्थ निघतात. तुको म्हणतात, असंबंध बोलून वेडेचार करण्या इतकी संताची वाणी स्वैराचारी नाही. यथाविधी पूजा करे सामग्री तो वरी हे नाही. आता माझा सरोभार तो दातर चालविता. मंगळ ते तुम्ही जाना नारायणा काय ते. तुका म्हणे समर्पिला तुझ विठ्ठला देहभाव. शास्त्रानुसार तुझी साग्र संगीत पूजा करावी. तर माझ्याजवळ पूजा साहित्य नाही. त्यामुळे आता माझा सरोभार तुझ्यावरच आहे. माझ्यासाठी पवित्र योग्य काय ते तुम्हीच जाणा. तुकोबा म्हणतात, कारण हे विठ्ठला, माझा देहभावच मी तुला अर्पण केला आहे. भवसिंधूचे हे चितारू मज विचारू पाहता. चित्ती तुझे धरीन पाय सुख काय ते तेथे. माझ्या खुना मनापाशी ते राशी बुडाले. तुका म्हणे वर्माले आता भले ते माझ्या. हे जन हो, मला विचाराल तर संसाराच्या भवसागरातून पार करणारे विठ्ठल नाम हेच एक तारू आहे. या चित्तामध्ये मी तुझेच नाम धरून राहीन. या विठ्ठल चरणाशी राहण्याचे सुख काय आहे ते मला शब्दातही सांगता येत नाही. तुको म्हणतात, माझ्या जीवनाचे साहित्य साधणारे वर्म माझ्या हाती आले आहे. पाहता श्रीमुख सुखावले सुख. डोळ्याची आभूक न वजे माझ्या. जिवे गोड तीन अक्षराची रस. अमृत दयास फिके पुढे. श्रवणाची वाट चोखळली शुद्ध. भेद गेले भेद भेद निवारुनी. भेदाभेद निवारुनी. महामळे मन होते जे गांधले. शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले. विठ्ठलाचे सुंदर श्रीमुख पाहताच माझे सुख सुखावले. दृष्टी पुन्हा पुन्हा त्या मुखाकडे जाते. माझ्या जिभेला अमृताला लाजविणारा विठ्ठल या नामाचा 3 अक्षरी रस चाखायला मिळाला आहे.
विठ्ठल नाम सर्वनाने माझ्या मनातील भेदाभेद नाहीसे झाले. षडरिपुनी गांधलेले मळलेले मन या नामाने स्फटिकाप्रमाणे पारदर्शक शुद्ध झाले. तुकोबा म्हणतात माझ्या जीवन जागण्याचा ठेवा जे विठ्ठल नाम ते मला सापडले. हाची परमानंद लिंगीन बाई क्षमा देता ठाई द्वैत तुटे. बोलायाशी मात मन निवे हर्षे चित्त. दुनी वाडे प्रीत प्रेम सुख. जनात भूषण वैकुंठी सरता. मावले सोयिता सर्व भावे. तुटला व्यवहार माया लोकाचार. समूळ संसार पारुषला. तुका म्हणे तो हा विठ्ठलाची व्हावा. अनिक या जीवा चाड नाही. पांडुरंगाला आलिंगन देण्यामध्ये परमानंद आहे. त्यामुळे जीवाशिवाचे द्वैत नष्ट होते. पांडुरंगाविषयी बोलताना मन आनंदून जाते. चित्ती हर्ष होतो. प्रेम सुख दुपटीने वाटते. विठ्ठलाच्या भक्तीपुढे लोकात प्रतिष्ठा मिळते. पण वैकुंठातही प्रवेश मिळतो. सोयीत साधले जाते. या भक्तीमुळे व्यवहार संपतो. मायेचा लोकाचार संपतो. संसार नाहीसा होतो. तुकोबा म्हणतात माझा जीव विठ्ठलच व्हावा. या परती दुसरी इच्छा नाही. आमची कृपाळ हो तू होशी माऊली. विठ्ठल साऊली शरणागता. प्रेम पानास्तनी सदा सर्व काळ. दृष्टी हे निर्मळ अमृताची. भूक तहान दुःख वाटो नेदिशीन. अंतरीचा गुण जाणून या. आशा तृष्णा माया चित्ता दवडी दुरी. ठाव आम्हा करी खेळावया. तुका म्हणे लावी संताच्या सांगात. जेथे न पवे हात कळी काळाचा. हे विठाई माऊली तू आमची माया आहेस. आम्ही तुला शरण आलो आहोत. तुझ्याजवळ आमच्यासाठी नेहमी प्रेम पाना असतो. तुझी अमृतवाणी निर्मळ दृष्टी आमच्यावरच असते. भक्ताचे अंतरंग जाणून त्यांना भूक तहान दुःख श्रम होऊ देत नाहीत. आमच्या मनातील आशा तृष्णा माया चिंता दूर करून भक्तीचा खेळ रंगवून टाक. तुकोबा विठ्ठलाला म्हणतात मला अशा संताची जोड की जेथे कळी काळाचेही काही चालणार नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानकुळ. अंतराय मूळ नुपजेते. भाग्यतरी नवे धनपुत्र द्वारा. निकट वासवरा संतापाही. तुका म्हणे हेची करावी मिराशी. बळी संतापाशी द्यावा जीव. जेथे जावे तेथे आपल्या नशिबाचे भोग बरोबर येतात. पण संत संगतीने हे भोग नाही शेवतात. आपली पूर्वपुण्याई मोठी असेल तर संताचा वियोग होणार नाही. धनसंपत्ती पत्नी मुले म्हणजे भाग्य नव्हे, तर संत सहवासात म्हणजे भाग्य आहे. तुकोबा म्हणतात आता संत चरणावर आपला जीव अर्पण करण्यामध्येच खरे हित आहे. आता काही सोस न करी अनेक. धरीन ते एक हिची दृढ. जेने भवशुंदू तरी जे पार. तुटे हा दुस्तर गर्भवास. जोडीन ते आता देवाचे चरण. अविनाश धन परमार्थ. तुका म्हणे बरा जोडला हा देह. मनुष्यपणे इह लोकी आलो. मी प्रपंचाचा सोस धरणार नाही. विठ्ठलाचे चरणच घट्ट धरून ठेवीन. त्यामुळे हा संसाराचा भवसिंधू मला पार करता येईल आणि ह्या लोकातील गर्भवास सुटेल. विठ्ठल चरणरूपी अविनाशी धनाची जोडणी करेन. तुकोबा म्हणतात हा नरदेह प्राप्त झाला म्हणून मला परमार्थ साधता आला. भक्ती करता आली. जतन करीन जीवे शुद्ध भावे करुणी. विठ्ठल विठ्ठल हे धन जीवितांत काळीचे. वर्दळ हे संचित सारो. बरवा करो उद्दिमहा. तुका म्हणे हृदय पेटी संपुटी साठव. चित्त शुद्ध चित्ताने विठ्ठलाचे चिंतन करून मिळालेले हे धन मी जतन करून ठेवीन. माझ्या जीवनाच्या अंतकाळी मला हेच विठ्ठल रूपी धन उपयोगी पडणार आहे. प्रारब्धातील संचित बाजूला सारवून विठ्ठल नामाचा व्यापार भक्तीने करू. तुकोबा म्हणतात ते विठ्ठल रूपी धन हृदयाच्या पेटीत साठवून ठेवू. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी हे इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. परमेश्वरा सर्वव्यापी आहे. परमेश्वर सर्वव्यापी आहे, पण तो भक्ताच्या भावामुळे अति लहान अशा हृदय संपुटात राहतो. भक्ती जशी भक्ती करतो तसे त्याला फळे देतो. भक्तांना विश्वाला जीवनदान देणारा जगधनी फक्त तुळशीदळ आणि एक पळीभर पाण्याची अपेक्षा करतो. तुकाराम महाराज म्हणतात या सगुण साकार रूपात प्रगट झाला म्हणूनच भक्तीचा मार्ग सोपा झाला आहे.
भाग्याशी झाली जोडी आता घडी न विसंबी विटेवरी समचरण संती खून सांगितली अवघे आता काम का सारो का हाची करू कैवाड तुका म्हणे खंडू खेपा पुढे पाप पुण्याच्या. माझे भाग्य उदयाला आले म्हणून मला विठ्ठलाचे चरण दिसले. आता क्षणभरही मी त्या चरणांना विसरणार नाही. विटेवर समचरण ठेवून तो उभा असल्याची खूण संतांनी सांगितली. आता इतर प्रपंचिक कामे दूर सारून त्याची भक्ती करू. तुकाराम महाराज म्हणतात, या भक्तीच्या बळावरच पुण्याची साठवण करू आणि त्या बळावर जन्म मृत्यूच्या फेऱ्या चुकू. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावे लोभ्या आवडे ते धन आम्हा नारायण तैशा परी. तुका म्हणे एक विध झाले मन विठ्ठला वाचून नेणे दुजे. पतिव्रता स्त्रीला जसा तिचा पती पूजनीय तसा आम्हा वैष्णवांना हा नारायण परम पूजनीय आहे. लोभी माणसाला जशी धनाची आवड असते तशी आम्हाला या नारायणाची आवड आहे. तुकोबा म्हणतात, विठ्ठलाच्या भक्तीमध्ये मन एकरूप झाले ते विठ्ठलाशिवाय इतर काही जाणत नाही. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती घ्यावा विठ्ठल उभा पावा विटेवरी. अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू तोडी भव बंधू यमपाश. तोची शरणागती विठ्ठल मुक्तीदाता विठ्ठल या संता समागमे. विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी लागली समाधी विठ्ठल नामे. विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख गोडावले मुख तुका म्हणे. जीवनामध्ये चित्तात विठ्ठल असावा गीतामध्ये विठ्ठल असावा. विटेवर उभा असलेला विठ्ठल डोळ्यांनी पावा. कृपेचा सागर अनाथ जीवाचा बंधू असा विठ्ठल जीवाचे संसार बंधन आणि यमपास तोडणारा आहे. शरण आलेल्या जीवांना मुक्ती देणारा असा हा विठ्ठल नेहमी संत सहवासात रमणारा आहे. विठ्ठल हा सर्व गुणाचा ठेवा आहे. सर्व सिद्धी प्राप्त करून देणारा तोच आहे. त्याच्या नामामध्येच मला समाधी लागली आहे. तुकोबा म्हणतात, या विठ्ठलाचे नाम घेताच माझे मुख गोडावले मन सुखावले. विठो सापडला हाती ठावी झाली एक गती न धरी बय चित्ती भळ किती तयाचे. लागे आपणची हाती किव भाकावे काकुळती किती करी मग चित्ती असेल ते तयाचे. एकलिया भाव बळे कैसा सापडले तो काळे वैष्णवाचे मेळ उभा ठाके हकेशी. बांधा माझी आजीवाशी तुका म्हणे प्रेम पाशी न सोडी तयाशी सर्वस्वाशी उदार. त्या विठ्ठल प्राप्ती करून घेण्याचा एक मार्ग मला सापडलाय. मनामधून भय शंका दूर झाले आहे. त्याला बळाची आवश्यकता नाही. त्याची करुणा स्वराने विनवणी केली की तो आपणच दर्शन देतो व भक्तीची मनोकामना पूर्ण करतो. एकट्याला भक्ती करून तो लवकर सापडला नाही, पण वैष्णवाच्या मेळ्यात तो उभा टाकतो. तुकोबा म्हणतात, त्याला प्रेमपाशाने माझ्या जीवाशी बांधून टाका. मी त्याला कधीही विसरणार नाही. सर्वस्वाचा त्याग करण्यास मी उदार मनाने तयार आहे. वाट वैकुंठे पाहते भक्त कैपा येते तया जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक. धन्य धन्य हरीचे दास तया सुलभ गर्भवास. ब्रह्मादिक करीती अस तीर्थे वास भेटीची. कथा श्रवण व्हावयास यमधर्म थोर अस. पाहे रात्रंदिवस वाट कर जोडून या. रिद्धी सिद्धी न पाचारिता त्या धुंडीती हरिभक्ता. मोक्ष सायुजता वाट पाये भक्ताची. आस्ती जेथे उभे तेथे सदा प्रेम सुखे झाले. अनेक ही उद्धारिले महादोषी चांडाळ. सकळ करते त्याची अस सर्व भावे ते उदास. धन्य भाग्य त्यास तुका म्हणे दरुशने. भक्त आपल्याकडे कधी येतील यासाठी वैकुंठामध्ये भक्तीची प्रतीक्षा चाललेली असते. पण भक्त मात्र वैकुंठात जाण्यास निरीच्छ असतो. अर्थात त्याच्या मनात जन्म मृत्यूची चिंता अजिबात नसते. हे हरिदास धन्य आहेस, कारण त्याला सुलभ असा गर्भवास करतो. ब्रह्मदेवादिकास रात्रंदिवस हात जोडून उत्सुकतेने उभे राहत असतात. तीर्थस्थाने त्यांना भेटण्यासाठी इच्छुक असतात. यम धर्म सुद्धा हरिकथा ऐकण्यास मिळावी म्हणून उत्सुक असतो. रिद्धी सिद्धी हात जोडून भक्ताची वाट पाहतात. मोक्ष भक्ती पाठीमागे फिरत असतो.
असे हरिभक्त जेथे असतात, जसे असतात तसे ते समाधानी असतात. आपल्याबरोबर इतर पापी चांडाळाचा उद्धार करतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे हरिदास प्रपंचाविषयी उदास असतात, त्यांच्या दर्शनाची आस इतरांना लागलेली असते. सोने दावे वरी तांबे तया पोटी, खरी याचे साठी विकू पाये, पारखी तो जाणे तयाचे जीवीचे, निवड दोहीचे वेगळाले. शिरनिरा कैसे होय एकपण, स्वादी तोची भिन्न भिन्न काळी. तुका म्हणे तिथा आपणचे, खोटा अपमान मोठा पावईल. वरून सोने व आतल्या बाजूस तांबे असलेली वस्तू जर एखादी व्यक्ती खरी माणूस सोन्याच्या मोलाने विकायला गेली, तर जाणकार माणूस वरील सोने व आतील तांबे वेगळे करेल. दूध आणि पाणी एकत्र केले तरी त्याची गोडी जाणकार माणूस ते निश्चित ओळखेल. तुकाराम महाराज म्हणतात, जो खोटा आहे तो समाजात स्वयं अवहेलनेने अपमान वाटेल, अवहेलनेने अपमान पावेल. फोडोनी सांगडी बांधली माझाशी, पहिलं थडी कैशी पावे सहजी. आपला घात आपणची करी, अनेक सांगता नाही के तरी. भुके भेने विष घेऊ पाये, आता आपुलाची घाता करू पाहे. तुका म्हणे एक चालतील पुढे, तयाशी वाकडे जाता ठके. पोहण्यासाठी असलेली सांगडी मुद्दाम फोडून ती कमरेला बांधून नदीत उडी घेतली तर ती बांधणाऱ्यासह पहिलं तरी जाणार नाही, बुडणारच. त्याप्रमाणे स्वतःच घात करून घेणाऱ्या लोकांना किती उपदेश केला तरी त्यांना ते पटत नाही. भुकेपोटी एखादा जर विष खाऊ लागला तर भूक न क्षमता त्याचा मृत्यू होणारच. तुकोबा म्हणतात, जाणते संत सज्जन ज्या वाटेने गेले त्याच वाटेने जावे, वाकड्या मार्गाने गेले तर फसगत होईल. उपकारासाठी केले उपाय, येणे विन काय चाडाम्मा. बुडता हे जन न देखेन, डोळा येतो कळवळा म्हणून. तुका म्हणे माझे देखत डोळे, भोग येते देते वेळे येईल कळो. समाजाला परमार्थ मार्गाला लावण्यासाठी, त्यांच्यावर कल्याणासाठी हे उपाय केले, नाहीतर आम्हाला एवढे यत्न करण्याची काय गरज होती. हे जन समाज बुडत असताना आम्ही पाहू शकत नाही, त्यांच्याविषयी मनामध्ये कळवळा निर्माण होतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला या कर्माची फळे भोगायला लावतील तेव्हा जड जाईल, माझे डोळे ती दुर्दशा पाहू शकणार नाही. आठवे देव तो करावा उपाय, येर त्या जीवा व खटपटा. होई बा जागा वाहू कागा शिनशिल. जाणीवेचे भारे भवाचिया डोई, बुडवी तो काही निगेशिना. तुका म्हणे देवा पावशील भावे, जाणता ते ठावे काही नव्हे. जीवनात देवाची आठवण येईल असाच उपाय करावा, इतर उपायाची व्यर्थ खटपट करू नये. हे जीवा जागा हो आणि जागा हो सोयीताचा विचार कर. जाणीवेतून जर तू संसाराच्या भवसागरात बुडालास तर बाहेर कधीच निघणार नाहीस. तुकोबा म्हणतात, भक्तिभावाने तू देवाला प्राप्त करून घेशील, पण व्यर्थ शब्दज्ञानात अडकू नकोस. माझ्या मुखावाटा न हो वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोणा. फुकाचा विभाग पतन दुःखाशी, दोहीमुळे त्याशी तेची साध्य. नायिकावी निंदा स्तुती, माझ्या कानी सादर या मने होऊनिया. तुका म्हणे देव असाध्य, यामुळे आशा मोह जाळे गुंतलिया. माझ्या मुखातून कोणास संतती मिळेल अथवा धन मिळेल असे शब्द कदापि येऊ नयेत, कारण या दोन्ही गोष्टी माणसाच्या दुःखाची कारणे आहेत. माझ्या कानावर कोणची निंदा व स्तुती पडू नये. तुकोबा म्हणतात, या मोहजाळात अडकल्यामुळे परमेश्वराची प्राप्ती होत नाही. चित्त ग्वाही ते लौकिकाचे काही, सोयीत ते ठाई आपण आपे. मनाशी विचार तो चिसाच भाव, व्यापक हा देव अंतर्बाई. शुद्ध भावान लगे सुचावा परिहार, उमटे साचार अनिके ठाई. भोगित्याशी काज अंतरीचे गोड, बहिरल्या चाड नाही रंगे. तुका म्हणे भाव शुद्ध हे कारण, बाट नारायण होईल त्याचा. आपले सोयीत जपणारे चित्त जर ग्वाही देत असेल तर लौकिकाची चिंता करू नये. आपले सोयीत आपणच आपल्या जवळच आहे. परमेश्वर सर्वव्यापी आहे, अंतर्बाह्य व्यापून राहिला आहे, असाच भाव सतत मनीत असावा. आपल्या मनातील शुद्ध भावाचा पुरावा द्यावा लागत नाही, त्या देह बोलीमधून व्यक्त होत असतो. जो भक्तीची गोडी चाकतो त्याला त्याचा अनुभव येतो, इतरांना त्याचे काय. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा भाव शुद्ध आहे त्याचा गुणगौरव करणारा भाट नारायण होईल. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 550 अभंगावर थांबत आहोत.